गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग अगेन. तर हा आहे आपला कोल्हापूरचा पार्ट 2 आणि खूप एक्साइटमेंट होती आम्हाला कोल्हापूरच्या रिलेटेड, जसं की तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं माझा जो आधीचा झालेला फर्स्ट पार्ट. सो तिथे आम्ही भरपूर मस्त फिरलो, मस्त अनुभव घेतले चांगले चांगले. महालक्ष्मीचं दर्शन झालं, ज्योतिबाचं झालं, रंकाळा बघितलं, नंतर शाहू पॅलेस बघितलं. तो खूप असा छान दिवस गेला आणि आज आहे आमचा असा दुसरा दिवस. तर आजच्या दिवसामध्ये आम्ही खूप प्लॅन केलेत. सकाळीच आम्ही जरा लवकर उठलं आणि आवरलंय, कारण की आजच्या दिवसामध्ये पण असे बरेचसे इथले जे अननोन म्हणजे खूप लोकांना माहिती आहेत पण प्लेसेस ते आपल्याला कव्हर अप करायचे. सो आज आम्ही आता चाललोय सकाळ सकाळ बाळूमामाला. सो इथे बाळूमामा आय थिंक 40 किलोमीटर्स वरती आहे इथून. सो आम्ही फटाफट रेडी पण झालो आणि आज आमच्या लिस्टमध्ये फर्स्ट टाइम आम्ही बाळूमामाला चाललो, कारण की त्यांची कथा पण खूप ऐकलेली आपण. तर ते पण अनुभवायचं आहे आणि पुढे आणखीन काही गोष्टी ते मी तुम्हाला ऑन द वे सांगत राहील. सो प्लीज स्टे कनेक्टेड विथ अस. आणि आता सकाळ सकाळ मी अंबाबाईचं परत दर्शन करून आलेली आहे. सगळ्यांनी मुखदर्शन घेतलं आता सकाळ सकाळ जाऊन. तर खरंच दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे आणि त्याच म्हणजे प्रार्थनेने आपण आता पुढे निघूया आणि आपल्या पुढच्या वाटचालीला निघूया. तर तुम्ही असेच माझ्यासोबत कनेक्टेड राहा आणि व्लॉग्स बघत राहा. थँक्यू सो मच. पकडून ठेव का इकडे माझ्या मोबाईलवर काढायला. दोन एव्हिडन्स बघून मी बोललेलो तुम्हाला एमएस पाटीलचा कॅमेरा काय उपयोग. तर आता तुम्ही माझ्या डोक्यावरचा पिवळा भंडारा बघतच असणार आहात. सो आता आपण आलो आहोत बाळूमामाला आणि आजूबाजूचा परिसर पण तुम्ही बघितला असणारच, कारण की बाळूमामा खरंच खूप सुंदर जागा आहे. आणि मला एक सांगायला आवडेल की महादेवांचाच अवतार आहे हा बाळूमामा. त्यांनी महादेवांची खूप सारी भक्ती केली. सो मला असं सांगायला आवडेल की हे बाळूमामाचे देवालय कोल्हापूरमध्ये आदमापूर इकडेच लोकेटेड आहे आणि मी तुम्हाला असं बोललं कोल्हापूरमधनं 40 to 45 किलोमीटर्सवरती आहे. सो आम्ही सकाळीच उठून इकडे दर्शनाला आलो आणि अगदी गर्दी नव्हती. तर इथे खास गर्दी तुम्हाला आमोशाच्या टायमिंगला भेटेल, पण आज नव्हती. आमचं दर्शन पण खूप छान झालं, मस्त झालं. चरणाचे दर्शन झाले. बाळूमामाचं असं प्रसिद्ध आहे की ते एक थोर संत होते आपल्या महाराष्ट्रातील आणि त्यांनी त्यांची नेहमी त्यांनी लोकांची सेवा करण्यातच त्यांचं आयुष्य अर्पण केलं पूर्ण. सो लोकांनी त्यांना खूप प्रेस केलं त्यावेळेपासून. आणि नंतर मला असं कळलं या मंदिराचं मेन जे विशेष काय की या मंदिराखालीच बाळूमामांची समाधी आहे. 4 सप्टेंबर 1966 वेळी त्या काळी त्यांनी समाधी घेतलेली आणि मग इकडच्या लोकांनी त्या समाधीनंतर याच जागेवर त्यांनी समाधी घेतली, म्हणून मग समाधीनंतर इकडे त्यांनी बाळूमामाचं मंदिर उभारलं या जागी. सो ही अशी इथली विशेष माहिती आहे आणि खरंच इथे बाळूमामांचं एक असं असेल इथे वंशज आपण म्हणतो रूप असं इकडे ते जाणवतं सुद्धा. आणि हा जो पिवळा भंडारा खंडोबाची खरंच आठवण करून देतो. सो हे सगळे देव एकाच रूपातनं आपल्या पुढे येत आहेत आणि हे गोष्टी आपल्याला समजतात. तर मस्तपैकी तुम्ही पण बाळूमामाचं दर्शन घ्या. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून नाही घेता आलं काही शूट बाळूमामांचे, पण खूप छान आहे, सुंदर आहे.
मेतके हे गाव संत बाळूमामांच्या वास्तव्याने पुनीत झालेली एक पवित्र भूमी आहे. असे मानले जाते की वास्तव्यादरम्यान मामांनी एक खांब तिथे उभा केला आणि याच खांबाला टेकून बसत आणि भक्तांच्या अडीअडचणी दूर करत असत. आजही या खांबाला स्पर्श केल्यावर मामांच्या अस्तित्वाची आणि एका दैवी ऊर्जेची प्रचिती येते. जागा तुम्ही बघता ना, तर आपण आता आलो आहोत कोपेश्वर मंदिर खिद्रापूर जागी. आणि आम्ही आता तुम्हाला माहिती होतं कुठं होतो, आदमापूरमध्ये बाळूमामाच्या तिथे. सो तिथून 1.5 तासावरती हे खिद्रापूर जागा आहे, तिथे हे कोपेश्वर मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे आणि खरं तर 12व्या शतकात हे मंदिर बांधलं गेलं आहे. देवांची पूजा खूप याच्याने होते, तापस्त्याने. सो महादेवांची इथे खूप मोठी आरती आणि खूप गोष्टी केल्या जातात. आणि हे मंदिर इतकं जुनं आहे ना, आणि याचं नाव कोपेश्वर असं मंदिर आहे. तर याच्या मागची एक मी तुम्हाला पौराणिक कथा म्हणजे सांगू शकते की जेव्हा दक्ष प्रजापती होते, म्हणजे त्यांच्या प्रजापतीच्या वेळी जेव्हा ते यज्ञ होतं, त्यावेळी देवी सतीचा तिकडे मोठा अपमान झाला होता. तर तो अपमान शंकरांना पूर्णपणे नाही हे झाला, म्हणजे त्यांना ते अपमानित वाटल्यासारखं झालं. तर त्यांचा क्रोध जास्त वाढला होता आणि तो क्रोध वाढल्यामुळे ना, त्यांचा क्रोध आणि त्यांचा कोप शांत करण्यासाठी या जागी असं कोपेश्वर मंदिर बांधलं गेलं, अशी याच्या मागची एक हिस्टॉरिकल आहे गोष्ट. सो ती मी तुम्हाला सांगते आहे. आणि खरं तर ह्या मंदिराचं अजून एक विशेषता आहे की जेव्हा एक वर्षातनं आपल्याकडे पौर्णिमा येतात, तेव्हा त्या पौर्णिमेचा थेट जो चंद्रप्रकाश आहे ना, तो या मंदिराच्या मध्यभागी पडतो. आणि त्याच्यासाठी असं इतकी वास्तुकला, इतकी रचना अशी सेट केली गेली आहे. तर ती पण बघण्यासारखी आहे. मी व्लॉग्समध्ये क्लिप टाकल्या आहेत, तर खरंच खूप सुंदर आहे. आणि तो दिवस आता माहीत नाही, आपण तर पौर्णिमा कधी नसतो, पण इथले गावकरी वगैरे सगळ्यांनी ते अनुभवलं आहे. मंदिरात थेट प्रकाश पडतो आणि खरं तर महादेवांचं खूप जुनं मंदिर आणि खूप अतिसुंदर आहे. सो हे मंदिर, कोपेश्वर मंदिर, आपल्याला त्याची वास्तुरचना, त्याची जे स्पिरिच्युअलिटी आहे, ते सगळं इकडे दाखवून देतं. तर खरंच खूप शांत आहे. आणि ह्या मंदिराला आय थिंक 60 खांब आहेत माझ्या मते, म्हणजे मी जसं स्टडी केलं त्याच्यानुसार इथे 60 खांब आहेत आणि वेगळे त्याच्यावरती कलाकृती आहेत. तर तुम्ही सगळं नीट निरखून बघा, खूप छान आहे, मस्त झालं. दे रे रे ना रे ना रे दे ना रे ना रे ना रे ना दे रे रे ना सुंदर अशा कोपेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही निघालो नरसोबाची वाडीकडे. प्रवास करून आल्यामुळे थोडा थकवा होता, म्हणून आम्ही शांत निवांत बसून थंडगार उसाच्या रसाचा आनंद घेतला. मी आणि सुनीत आधीसुद्धा इथे आलो आहोत, पण प्रत्येक वेळी इथे आल्यावर एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. कृष्णा नदीच्या किनारी वसलेलं हे ठिकाण अतिशय नयनरम्य आहे. आल्या आल्या सर्वात आधी आम्ही दत्तगुरूंचे मनोभावे आशीर्वाद घेतले आणि मग गेलो कृष्णा पंचगंगेच्या पवित्र संगमावर थोडा वेळ शांत बसायला. खरंच इथे आल्यावर मनाला जे समाधान मिळतं ते शब्दांत सांगणं कठीण आहे. भजले
सो आता तुम्ही ही अशी सुंदर नदी बघताय. तर ही नदी कोणती आहे तर ही नदी ना आता कृष्ण आणि पंचगंगा यांचा संगम ही जी नदी आहे आणि या संगमावरती वसलेलं आहे दत्तात्रेयचं मंदिर. सो आता आम्ही आलो आहोत नरसिंहवाडीला. कोल्हापूरचं जे अजून एक स्थान आहे आपण जे कव्हरअप करू शकतो जर तुम्ही कधी कोल्हापूरला आलात तर. तसं या जागेला 2 नावं आहेत, नृसिंहवाडी किंवा नरसिंहाची वाडी असं म्हणतात. सर इकडे जी प्रथा आहे दत्तात्रेयांचं खूप मोठं इथे आहे. म्हणजे त्यांचे पदयात्रा वगैरे होते किंवा लोक खूप पदयात्रा वगैरे करून येतात इकडे आणि मस्त आहे. मंदिर खूप छान आहे. जे दत्त भक्त असतील ते लोक इकडे येऊन नेहमी इथे गर्दी दिसते. आणि मी पहिल्या याच्या आधी पण येऊन गेलेली गेल्या वर्षी. तर ह्या वर्षी जरा आले तर गर्दी जरा कमी आहे. तर आमचा असं अचानक प्लॅन ठरला आणि आम्ही कोपेश्वरवरनं डायरेक्ट इकडे आलो. कोपेश्वरवरनं अर्धा तास लागला किमान आम्हाला इकडे यायला. आणि खूप सुंदर मंदिर आहे आणि हे नदीचं संगम आणि त्याच्यातच आम्हाला बोटिंग पण करायला मिळाली. खूप छान बोटिंग झाली आमची आणि मस्त असं पाण्यामध्ये एक छान सुंदर वातावरण आम्ही अनुभवलं इथे येऊन. आणि मी नक्कीच म्हणेन की सर्वांनी इकडे या. नृसिंहवाडी असं याचं नाव आहे तर ते खरंच छान आहे. असं मानलं जातं की श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी इथे 12 वर्षे वास्तव्य केलं होतं. म्हणूनच या जागेला प्रचंड आध्यात्मिक महत्त्व आहे. वाडीला आल्यावर इथली रबडी आणि बासुंदी खाल्ल्याशिवाय दर्शन पूर्णच होत नाही. येथील दुधाळ वातावरणामुळे दुधाचे पदार्थ अतिशय शुद्ध आणि चविष्ट असतात. सो गाईज आम्हाला भेटली आहे दुहिता. हॅलो. आमची हम्पी फ्रेंड झाली आहे ती स्टेशनला आणि ती कोल्हापूरलाच राहते म्हणून आम्ही तिला इकडे बोलवून घेतले भेटायला. हम्पीमध्ये अरे कोल्हापूरमध्ये तिला भेटायला आलेलं दुहिताला. हम्पी निघते आमच्याकडनं चुकून. सो आमचा प्लॅन आहे फॅबचा. दुहिता आपण प्लॅन करतो लवकरच. आमचा टीम तुम्हाला बघायला भेटेल. सो से बाय टू दुहिता राईट नाव. आपण भेटूया. चलो बाय. वाय वाय आता दुपारी आता सुट्टी घरी आणि आम्हाला भेटायला आला. सो मी आता डायरेक्ट तुम्हाला घरी दिसत असेल तर आमची कोल्हापूर ट्रिप झालेली आहे आणि आम्ही मॉर्निंगमध्ये घरी आलोत. म्हणजे आमची रात्रीची ट्रेन होती आणि मग आमचा रात्रीचा प्रवास व्यवस्थित होऊन आम्ही सकाळी 6:30 वाजता पोहोचलोय. आणि सगळेच अगदी खुश होते कारण की खूप छान 2 दिवस गेले आमचे. मी मम्मी सुनीत आणि पप्पा तर कोल्हापूरला आधी जाऊनच आलो होतो पण हे नवीन होतं अक्षता ओंकार आणि आजीसाठी. सो त्यांना पण हे खूप छान अनुभव आला याच्यातलं आणि आम्ही पण त्यांच्यासोबत वेगळे प्लेसेस एक्सप्लोर केले. आम्ही कधीच गेलो नव्हतो न्यू पॅलेस वगैरे पण आता आम्ही ते पण एक्सप्लोर केलं रंकाळा वगैरे. तर खूप तिथल्या गोष्टी आमच्या अशा मनात एकदम भरल्या आहेत. खरं तर मी बोलू तर तिथला प्रत्येक जो रस्ता होता ते तिकडचे सगळे जे मंदिरं होती आणि तो प्रत्येक क्षण आम्ही जो एकत्र सगळ्यांनी घालवला तो खरंच इतका छान गेला ना. तो आम्ही असं आमच्या मनात कोरून ठेवलाय कुठेतरी. तर खूप 2 दिवस खूपच खरं मस्त गेलं आणि मला खूप कोल्हापूर आवडलं. तर यावर्षी आता वाटतं झालंय आमचं कोल्हापूरचं दर्शन पूर्ण आणि आता आम्ही जाणार लगेच पुढच्याच वर्षी म्हणजे कोल्हापूरला. सो आता वर्षभर कोल्हापूर फक्त आपण आपल्या व्लॉग्स आणि मेमरीजमध्ये आम्ही ठेवणार आहोत. आणि तुम्हाला पण कसा वाटला हा व्लॉग मला नक्की सांगा कारण की खूप सुंदर होता. मी सगळ्यांना सजेस्ट करेल की तुम्ही पण असेच काही असेल नसेल पण कोल्हापूरला जाऊन एकदा भेट देऊन या, फिरून या. खरंच प्रत्येक स्टेट त्याची स्वतःची एक वेगळी गोष्ट ठेवतं आणि मी असं म्हणेन की कोल्हापूरमध्ये पण त्याचा एक वेगळेपणा आहे. तर फोटोज तर असे आम्ही खूप काढले पण तिथल्या ज्या काही काही गोष्टी होत्या त्या आम्ही आमच्या कॅमेऱ्यात कैद करून आमच्या मनात पण तेवढेच भरून ठेवलेल्या आहेत. सो मला नक्की सांगा की तुम्हाला माझे व्लॉग्स कसे वाटतात आणि असे आणखीन खूप व्लॉग्स आपले येणार आहेत कारण की खूप इव्हेंट्स आहेत आपल्याकडे बॅक टू बॅक सगळ्या गोष्टी आहेत. सो गाईज प्लीज स्टे ट्यून विथ अस आणि आमच्या व्लॉग्सला असंच प्रेम द्या. आम्ही खूप मेहनत घेतोय, खूप कष्ट घेतोय. सो आम्ही आणखीन पुढे जाऊ.